विभाग मालदेव सन्माननीय माजी अध्यक्ष रामचंद्र यशवंत कदम कदम साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो. हो, जिंकलो जिंकलो. त्यानंतर यानंतर होणारा सामना अमरदीप धवली संदेश आणि ताकवली असा सामना होईल. चला, अष्टविनायक तळदेव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. क्षेत्रक्षण सजवायचं आहे अमरदीप धवली संघ आणि सलामीची जोडी पाठवायची आहे ताकवली संघ. आजच्या दिवसातील चौथा सामना चालू आहे. अमरदीप धवली आणि ताकवली असा सामना होईल. कोयना प्रसाद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर सहागाव विभाग मालदेव माजी अध्यक्ष रामचंद्र कदम साहेबांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती याचा आपलं येतोजीच असा सन्मान होईल. हॅलो. या ठिकाणी रामचंद्र कदम साहेबांचा सन्मान करतील निलेशजी जाधव. तसेच माजी गाव प्रमुख संतोषजी जाधव यांचा सुद्धा येतोजी सन्मान केला जाईल या ठिकाणी. तसेच माजी गाव प्रमुख अंकुशजी जाधव ढेन यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यांना सुद्धा विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे अंकुशजी जाधव. चला, क्षेत्ररक्षण साधवायचं आहे अमरदीप धवली संघ. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आयुष्कार आणि आयुष्कार आणि शुभम अशी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेक जिंकलाय अमरदीप धवली संघानं. क्षेत्ररक्षण त्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी प्राचारण केलंय तांबे संघाला. स्ट्राईक एंड वरती खेळतोय आविष्कार, नॉन स्ट्राईक एंड वरती खेळतोय शिवम. गुलिंगबार वरती सज्ज झाला एक रफ्तार गोलंदाज अमरदीप धवली संघाचा. हॅलो हॅलो हॅलो. वैभव चाळके. 4 षटकांचा सामना असेल. चला, संदेश चाळके स्टार्ट करायचा आहे मॅचला. पंचांना सुद्धा विनंती असेल. हॅलो हॅलो. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मालदेव यांकडून गोलंदाज निघतोय वैभव चाळके. स्ट्राईक एंड वरती खेळणार आविष्कार सावंत. हॅलो हॅलो हॅलो. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज करतोय. कार्पेट बद्दल चेंडू घेतलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडं. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते तांबी संघाच्या. 4 धाव.
मायनी संघाचा विवेक पवार याला विनंती आपण आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर यायचं आहे. विवेक पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. तसेच अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव चे अध्यक्ष नितीनजी जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेडल विवेक पवार द्यायचं आहे. सुंदर गोलंदाजी करतोय वैभव चाळके. स्ट्राईक एंड होते आविष्कार सावंतला पाहतोय आपण. मालदेव यांकडून निघतोय वैभव चाळके पंचांच्या डाव्या बाजूनं. फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा बसतोय ताकवली संघाला. आविष्कार येईल बॅट टू पविलियन. हल नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय रोहन. श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव आयोजित अष्टविनायक चषक पाहतोय आपण. आपण ट्रॉफ्या पाहतोय करंड पाहतोय. हे तीन कोयना प्रवासात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर चे माजी सचिव सहसचिव निलेशजी जाधव साहेब आणि राजेंद्र वाळन साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाची द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी निलेशजी जाधव साहेब तळदेव यांच्या माध्यमातून आणि राजेंद्र वाळन मालदेव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय राजेशजी पवार सह्याद्री दुर्गसेवक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सन्मान चिन्ह पाहतोय आपण कोयना क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान सहसचिव अनिलजी पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकांतीनं संघाची धावसंख्या होते ताकवली संघाची 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. स्ट्राईक एंड वरती रोहन. नवीन गोलंदाज कोण येते पाहायचा आहे. अमरदीप धवली संघाकडून नवीन गोलंदाज होते समीर चाळके. पहिलं षटक हातळलं त्यांचे छोटे बंधू वैभव चाळकेनं. 5 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय वैभव समीर चाळके. स्ट्राईक एंड वरती रोहनला पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल. हाणामारी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल तांबी संघाला ताकवली संघाला. तितक्याच ताकदीचा संघ अमरदीप धवली संदेश हा संघ सुद्धा आहे. मालदेव यांकडून निघतोय गोलंदाज समीर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार रोहनसाठी. श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव आयोजित अष्टविनायक चषक पाहतोय आपण. पर्व पहिलं आजच्या दिवसातील चौथा सामना पाहतोय. धवली विपक्ष ताकवली असा हा सामना आहे. पहिला सामना झाला राजे आराव आणि अष्टविनायक तळदेव. यामध्ये अष्टविनायक तळदेव संघानं बाजी मारली. दुसरा सामना झाला जय दुर्गा अक्कलपे विपक्ष जिमनगाव. अक्कलपे संघानं बाजी मारली. तिसरा सामना झाला व्हीएमपी तांबी आणि अमरज्योत मायनी. त्यामध्ये अमरज्योत मायनी संघानं बाजी मारली. आणि आता चौथा सामना पाहतोय आपण धवली विपक्ष ताकवली असा सामना. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते एका गाड्याच्या पतनानंतर 5 धावा धावफलकावरती. सुंदर फटका. स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करतोय समीर. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल ताकवली संघाला. 6 धावा एका विकेटच्या पतनानंतर 6.
श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव बी संघवर तळदेव बी संघ आपण 11 खेळाडू घेऊन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचं आहे. पुन्हा गोलंदाज निघतोय समीर चाळके. पुन्हा एकदा पाहतोय समीरला. सुंदर फटका कार्पेट बदन चेंडू खेचलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती एका विकेटचं पतन. 10 धावा 10 फलकावरती लागल्यात. चला अष्टविनायक तळदेव बी संघ आपण तयार राहायचं. यानंतर आपला सामना आहे शिवशक्ती कारगाव संघासमोर. ही विनिंग झाली की शिवशक्ती कारगाव संघ आणि अष्टविनायक तळदेव बी संघ आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. 10 धावा 10 फलकावरती लागल्यात ताकवली संघाच्या. पुन्हा एकदा निघतोय समीर मालदेव एंडकडून. सुंदर फटका तिथं असेल क्षेत्ररक्षण वैभवला पाहतोय आपण. सुंदर फिकी करतोय. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल ताकवली संघाला. 11 धावा 10 फलकावरती आविष्कार स्वस्त्यात माघारी आलाय. दुसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर अमरदीप धवली संघाकडून समीर चाळके. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय रोहन सावंत ला पाहतोय आपण. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे. धावांचा डोंगर उभा करावा लागेल ताकवली संघाला. जवळजवळ 50 ते 55 धावा गोळा कराव्या लागतील ताकवली संघाला. शॉर्टफेट चेंडू आहे. चेंडू जातोय गल्ली दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षण चेंडूची उचल करतोय. फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12 ह्या अंकावरती. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकात 12 धावा 10 फलकावरती. आमचे बंधू सचिनजी पवार हे उद्याच्या संघामध्ये खेळणार आहेत. बी संघामध्ये त्यांचं एंट्री होईल सचिनजी पवार यांची. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन होते. स्वतः कर्णधार पाहतोय संदेश चाळके च्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय संदेश चाळके. एक जुना जाणता खेळाडू अमरदीप धवली संघाकडून. बारा धावा 10 फलकावरती 1 विकेटचा पतन झालाय. आविष्कार स्वस्त्यात माघारी आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती रोहनला पाहतोय आपण. बॉलिंग वरती सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने संदेश चाळके मालदेव एंडकडून निघतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय संदेश. रोहन सावंत साठी. उजवी एष्टी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धाव संख्या वाढते. 13 धावा 10 फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा संदेश रोहन. चौथा सामना पाहतोय आपण. अमरदीप धवली विपक्ष ताकवली असा सामना. बॅटेज लागते. गल्ली दिशेने चेंडू जातोय. चेंडूची उचल करतोय. फेकी करतोय. स्वतः चेंडू कलेक्ट करतोय संदेश चाळके. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 14 धावा 10 फलकावरती. धावा 10 फलकावरती. 14 धावा 10 फलकावरती. एका विकेटचा पतन आहे. पुन्हा एकदा संदेश चाळकेला पाहतोय आपण बॉलिंग मार्गवरती. पंचांच्या डाव्या बाजूने निघतोय मालदेव एंडकडून शुभ. फलंदाज पाहतोय साहिल यांचे छोटे बंधू
14 धावा. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे. समीर चाळके झेल खाली येतोय, चेंडू निघून जातोय. वन बाउन्स, सीमारेषा पलीकडे चौकार. चार न धावसंख्या वाढते. धावसंख्या होते एका विकेटच्या पतनानंतर 18 धावा धावफलकावरती ताकवली संघाची. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ताकवली संघाच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना, हाणामारी करावी लागेल ताकवली संघाला. 50 ते 55 धावा गोळा कराव्या लागतील. मोठा टार्गेट उभा करावा लागेल. पुन्हा एकदा निघतोय संदेश चाळके. मालदेवींकडून पंचांच्या डाव्या बाजूने शॉर्टपिट चेंडू आहे. चेंडूला भिरकावलंय, तिथं क्षेत्ररक्षण आहे. चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल 20 ह्या अंकावरती. एका विकेटचं पतन, 20 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वीस धावा धावफलकावरती लागल्यात. संदेश निघतोय पुन्हा एकदा मालदेव वेंडकडून. सुंदर फटका, तिथं क्षेत्ररक्षण, मला वाटतं बंटी खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू निघून जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार. चेंडू चकमून जातोय बंटीला. 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढणार 24 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ताकवली संघाकडून. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना ताकवली संघाकडून. पुन्हा एकदा संदेश. सुंदर फटका, चेंडूला भिरकावलाय. चेंडू पुन्हा निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 30 धाव 30 धावा धावफलकावरती लागल्यात ताकवली संघाच्या. मी पहिलेच म्हटलं होतं हाणामारी करावी लागेल, कारण का तितक्या ताकदीचा संघ समोर आहे. अमरदीप धवली बंटी हा संघ पाहायला मिळतोय. धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा संदेश निघतोय. यारकर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय चेंडूला. कार्पेट बंद चेंडू बंटी चाळके चेंडूची उचल करणार, फेकी करणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. तिसरं षटक चालू आहे. चला पाणी घेऊन जायचंय मैदानात. पाणी. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आहे. ताकवली संघाच्या सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. रोहन आणि तिसरं षटक संपतंय. 32 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेटचा पतन झालाय. आविष्कार सावंत सत्यास माघारी आलाय. चला पाणी घेऊन जायचंय लगेचच. अठरा चेंडूचा खेळ झालाय. 18 चेंडू मागे 32 धावा ठोकल्यात आहे. ताकवली संघानं वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ऋषिकेश चाळके. ऋषिकेश चाळकेला पाहतोय राहुल. राहुल स्ट्राइक एंड वरती खेळतोय.
श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव बी संघ आपण तयार राहायचा. यानंतर आपला शेवटचा सामना असेल अष्टविनायक तळदेव बी आणि शिवशक्ती कारगाव बी असा सामना असेल. शेवट सामना असेल. यानंतर तयार राहायचं लगेचच. नवीन गोलंदाज येतोय. ऋषिकेश चाळकेला पाहतोय. ऋषिकेश चाळके बॉलिंग मार्फत सज्ज झालाय. सुंदर फटका. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय ताकवली संघाला. रोहन बाद होतोय. राहुल बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. एक अष्टपैलू खेळाडू अक्षय सावंतला पाहतोय आपण. ह्या फलंदाजाला मागा ठेवणं म्हणजे एक काहीतरी प्लॅनिंग असेल ताकवली संघाची. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. अक्षय सावंत हायटर फलंदाज आहे ताकवली संघाचा. मालदेवीकडून निघतोय ऋषिकेश चाळके. सुंदर फटका. बॅट टप्पा घातलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. मला वाटतं अंडर 90 फलंदाज आहे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 38 धावा 10 फलकावरती. 2 विकेटचं पतन. 38 धावा. शेवटचा षटक. हाणामारी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल ताकवली संघाला. पुन्हा एकदा निघतोय ऋषिकेश चाळके. फुलटा चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलोथ्रो मध्ये झेल पकडतोय ऋषिकेश चाळके. तिसरा आदरा बसतोय ताकवली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होते. एक जुना जाणता खेळाडू मंगेश सावंत. नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश सावंतला पाहतोय. 2 नंबरची जर्सी परिधान केले अंगावरती मंगेश सावंत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ताकवली संघाकडून. शेवटचा षटक आहे. 38 धावा 10 फलकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. मंगेश सावंत ला पाहतोय. एक जुना जाणता खेळाडू स्ट्राइक एंड वरती. सुंदर फटका मारावा. जाग खोदून काढलाय चेंडूला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बंटी चेंडूची उचल करणार. फेकी करणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 40 धावा 10 फलकावरती लागतात आहे ताकवली संघाच्या. 40 धावा 10 फलकावरती. शेवटचा षटक. हाणामारी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल मंगेश सावंतला. पुन्हा एकदा ऋषिकेश चाळकेला पाहतोय. मलदेवीकडून निघतोय पंचांच्या डाव्या बाजूने. मंगेश सावंतसाठी एखादा मोठा फटका मारतोय का पाहायचा आहे. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. चौथा आदरा बसतोय ताकवली संघाला. मंगेश सावंत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज रवाना होतोय साहिल सावंत. नवीन फलंदाज साहिलला पाहतोय. नवीन फलंदाज जातोय साहिल सावंत आणि अक्षय सावंतला पाहतोय आपण. गोलिंग वरती ऋषिकेश चाळकेला पाहतोय. शॉर्टपिच चेंडू आहे. चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय निघून सीमारेषा पलीकडं.
6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी केली होती साहिल सावंत. चला शिवशक्ती कारगाव संघाचा संघनायक आणि अष्टविनायक तळदेव बी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी येत आहे. शिवशक्ती कारगाव संघ आणि अष्टविनायक तळदेव बी संघ. नाणेफेकीसाठी लगेच येत आहे. शेवटचा कॉल असेल कारगाव संघ आपल्याला, कारण तळदेव संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. चला क्षेत्ररक्षण साधवा ताकवली संघ. चार षटकांचा सामना झाला. 46 धावा गोळा केल्या. 47 धावांचं आव्हान ठेवलंय अमरदीप धवली संघासमोर. कशा पद्धतीनं चेसिंग करणार अमरदीप धवली संघाला पाहायचं आहे आपण. 24 चेंडू मागे 47 धावा गोळा करायचे आहेत. चला शिवशक्ती कारगाव संघ. श्री अष्टविनायक संघाचा कर्णधार शिवशक्ती कारगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सामन्याचं नाणेफेक करतील आमच्या गावचे आमच्या मंडळाचे सदस्य मनीष जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. मनीष जाधव. तळदेव संघाचा कर्णधार हल. तसेच कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार मधुकरजी सपकाळ साहेबांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं यथोचित असं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. मधुकरजी सपकाळ साहेब. हा शिवशक्ती कारगाव संघ नाणेफेक जिंकलाय. आपण आपला लगेचच निर्णय कळवायचा आहे. 47 धावा गोळा करायचे आहेत अमरदीप धवली संघाला. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय कारगाव संघानं. हा मनीषजी जाधव साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या मधुकरजी सपकाळ साहेबांचं स्वागत करायचं आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार मधुकरजी सपकाळ साहेब. चला 47 धावांचा पाठलाग करत असताना अमरदीप धवली संघाकडून सलामीवीर मैदानामध्ये समीर चाळके आणि सुमित चाळके आणि समीर चाळकेला पाहतोय. 24 चेंडूचा खेळ झाला. 46 धावा गोळा केल्या. ताकवली संघानं 47 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय अमरदीप धवली बंटी संघासमोर. सुमित आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलिंग मार्फत सज्ज झालाय. आयुष्कार सावंतला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती खेळलेलं सुमित, नॉन स्ट्राईक एंड वरती खेळेल समीर चाळके. हाईटर फलंदाज आहे समीर चाळके. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमितला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. मेन पंच पाहतोय राजा पाटील सर आणि लेग पंच आपण पाहतोय रमेश ढाकवल सर. चला सरांना विनंती आपण चालू करायचा आहे सामना लगेचच. 47 धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीर मैदानाच्या आत समीर आणि सुमित
गोलंदाज निघतोय मालदेव यांकडून आविष्कार सावंतला पाहतोय आपण. 24 चेंडूचा खेळ करायचा आहे. 47 धावा गोळा करायचे आहेत अमरदीप दवली बंटी संघाला. पहिला चेंडू एरकरचा चेंडू होता, खोदून काढलाय क्षेत्ररक्षण साहिल झेल सोडतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावेने संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. अमरदीप दवली संघाच्या सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका होता. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 2. स्वतः वैयक्तिक 2 धावेंवरती खेळतोय. पुन्हा एकदा निघतो आविष्कार. पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट आउट मारलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. 6 धावेसाठी षटकार. पंचांचा हेलिकॉप्टर फिरतायवर दोन्ही हाताने पंच निर्णयाचा षटकार गेलाय. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते 8 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सुमित आणि समीरच्या माध्यमातून. चला श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव आपण स्वयंसेवक चला श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घेत आहे. अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव आणि अष्टविनायकचा ए संघ खेळलेला आहे, त्या संघाने आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर बी संघाचा सामना आहे, त्यामुळे बी संघाला इथं थांबू द्या. ए संघामध्ये जे जे खेळाडू खेळलेत त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कारण का चेंडू जर खाली गेला तर चेंडू आणायला वेळ होतोय, त्यामुळे मॅचला पण वेळ होणार आहे आपल्या. 8 धावा 10 फलकावरती 47 धाव्यांचा पाठलाग करत असताना अमरदीप दवली संघ सुमित आणि समीरला पाहतोय. सुंदर फटका. चेंडू निघून जाईल कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते 12 धावा 10 फलकावरती. सुमितला पाहतोय एक अंडर 19चा खेळाडू सुमित चाळके काहीसा मागडा ठरतोय. आविष्कार सावंत गोलिंग मारवरती सज्ज आहे. ताकवली संघाकडून वैयक्तिक संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मालदेव एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार आविष्कार सावंत सुमित चाळकेसाठी. खोदून काढलाय चेंडू. स्वतः कलेक्ट करतोय चेंडू अक्षय सावंत. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 12 या अंकावरती राहते. 47 धावेचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा आविष्कार निघतोय. फुल टच चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. 6 धावेसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. 47 धावेचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा 10 फलकावरती. अठरा धावा 10 फलकावरती. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू निघून जाईल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. धावसंख्या होते 24 या अंकावरती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांतीनं संघाची धावसंख्या होते 24. अमरदीप दवली बंटी संघाची 47 धाव्यांचा पाठलाग करत असताना सलामीवीर समीर आणि सुमित
चला फास्ट करायचं आहे ताकवली संघ. पंचांना सुद्धा विनंती असेल आपण फास्ट करायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक येतोय. गोलंदाज अथर्व. स्ट्राईक एंड वरती समीर चाळके अनुभवी फलंदाज आपण पाहतोय समीर चाळकेला. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित चाळके सुंदर फलंदाजी केली. 7 चेंडूचा खेळ केला. 24 धावा गोळा केल्या. नवीन गोलंदाज येतोय अथर्व. मालदेव यांकडून गोलंदाज निघतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज निघणार अथर्व सावंत समीर चाळकेसाठी. डावखोऱ्याचा गोलंदाज सुंदर फटका. चेंडूला वेरकावून दिलाय. चेंडू जाईल निघून सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. 6 ने संघाची धावसंख्या वाढते. 30 या अंकावरती धावसंख्या अमरदीप धवली संघाची. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अमरदीप धवली संघाकडून. समीर चाळके आणि सुमित चाळकेच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं. आविष्कार सावंत धावा खर्च केल्या 24. नवीन गोलंदाज आलाय अथर्व. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय समीर चाळके. यानंतर होणार सामना शिवशक्ती कारगाव विपक्ष अष्टविनायक तळदेव बी असा सामना होईल. शेवट सामना होईल आजच्या दिवसातील. चौथा सामना चालू आहे. अमरदीप धवली आणि ताकवली. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. 0 विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. 47 धावेचा पाठलाग करत असताना सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा निघतोय अथर्व. सुंदर प्लेसमेंट केलं. सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू जाईल निघून. कार्पेट पद्धतीनं एक धाव, दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण होते. 38 धावा धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. समीर चाळके स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित चाळकेला पाहतोय गोलंदाज अथर्व सावंत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला वेरकावलाय. चेंडू जाईल 6 धावेसाठी षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अमरदीप धवली संघाकडून. समीर चाळकेच्या माध्यमातून 6 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. 44 डबल चौका. 44 धावा. 3 धावेंची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली संदेश संघाला. फुल टच चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा षटक संपतोय. दुसऱ्या षटकांतीनं धावसंख्या होते 44. येणारे 12 चेंडू मागे 3 धावेंची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली बंटी संघाला. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय साहिल सावंत. गोलंदाजी सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती सुमित. नॉन स्ट्राईक एंड वरती समीर. 12 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे विजयासाठी अमरदीप धवली बंटी संघाला.
सुंदर फटका, मला वाटते विजय फटका असेल आणि विजय फटका होत आहे. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. विजय होतोय अमरदीप धवली संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली अमरदीप धवली संघाकडून. संजय जाधव, आपण जर कुठं असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. संजय जाधव. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली अमरदीप धवली संघाकडून. समीर आणि सुमितच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. सुमित चाळके हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अमरदीप धवली संघाकडून. हा संजय जाधव, आपण मेडल देत आहे संजय जाधव. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहे संजय जाधव सुमित चाळके याला. चला सुमित चाळके हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. हा युट्यूब कॅमेरा इकडे फिरवायचा. युट्यूब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. कारगाव संघ क्षेत्रक्षण सजवायचा आहे. चला पंचांचं काम करायचं आहे राजा पाटील सर आणि रमेश ढाकवल सर. हॅलो संदेश चाळके, संदेश चाळके आपण जर कुठं असाल तर लगेच इकडे येते. संदेश चाळके पंचांचं काम करायचं आहे थोडं. संदेश चाळके प्लीज सहकार्य करा. संदेश चाळके आपण पंचांचं काम करण्यासाठी याचं आहे थोडं. सलामीवीर अष्टविनायक तळदेव संघाकडून अमर आणि संकेत पवार. संकेत पवार लेझर